नमस्कार मंडळी. आम्ही सर्व आज आमच्या गावी सगळेच मंडळी कोकण म्हणजे गणपती उत्सव असतो त्यानिमित्त आम्ही सगळे गावी आलेलो आहोत आणि सकाळ झाली. आता सकाळीच काहीतरी काम बाहेर घराबाहेर काम बरीच कामं असतात आणि म्हणून माझी घरची मंडळी बाहेर काम करतात. मी तुम्हाला सगळं दाखवतो. माझ्या घराच्या मागे जागा आहे. माझ्या मावशीनी हळद हळद लावलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो. या म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कोकण म्हटलं तर विविधतेने निसर्गाने नटलेलं कोकण परिसर असतो आणि या कोकणामध्ये ह्या कोकणाने बरंच काही दिलेलं आहे. म्हणजे ही धरती आपल्याला अनेक गोष्टी देते. एक बी पेलं तरी हजारो बिया हजारो उत्पादन आपल्याला मिळतं, असं हे कोकण आहे. आणि आपण हा सगळा परिसर सगळा बघताय, जरा सगळा कव्हरेज, हा सगळा हिरवागार निसर्ग रम्य हा सगळा देखावा आहे. माझ्या घराच्या मागचा परिसर आहे. मंडळी ही बघा, हळद लावलेली आहे. हळद थोड्या प्रमाणात लावलेली आहे, पण जागा कमी असल्यामुळे, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे ती हळद आलेली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण काही वर्षापूर्वी कोकणामध्ये प्रयोग झाला की इकडे हळद येऊ शकते काय, तर काही शेतकऱ्यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून, काही स्वतः शेतकऱ्यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून प्रयोग केले आणि अतिशय चांगल्या प्रकारे पीक इकडे येतं कोकणामध्ये हळदीचं, आणि उत्तम दर्जाचं पीक येतं. आणि तिथपासून काही कोकणातील बऱ्याच शेतकऱ्यांनी हळदीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. हे माझ्या मावशीला कळालं. माझी मावशी म्हणजे सर्वगुण संपन्न. आणि घराच्या मागे थोडीशी जागा होती, त्या जागेमध्ये तिने मागच्या दरवर्षी हळदीचं उत्पादन घ्यायचं ठरवलं त्यांनी. बट 5-6 किलो 7-8 किलो 8-10 किलोची हळदीचं उत्पादन आहे. ह्या वेळेला तिने कमी घेतलेलं आहे, हे तुम्हाला मी दाखवतोय. आणि आता काम चालू आहे, त्याच्या भोवती भरपूर गवत येतं, इतर आणखी गवत, आणि ते या हळदीला वाढीला त्रास होतो. हे गवत काढलेले दिसतंय. ही मंडळी, हे आमचे छोटे बंधू, हे दरवर्षी विविध रूप धारण करून गावाला येत असतात आणि यावेळेला ते वेगळ्या रूपात इथं आलेले आहेत. मुंबईला जॉब करतात. हां, आणि तू काय, कसं वाटतंय काम करताना? खूप छान. गावाला आल्यावरती हीच मजा असते खूप. हो का? आणि किती वेळ काम केलं? घाम गाळला? सकाळी 8 वाजल्यापासून कामाला लागलोय. हां, अजून नाश्ता पाणी बाकी आहे आमचा. शब्बाश. आणि हीच ती माझी मावशी, आणि त्या हळदीमध्येच माझ्या मावशी मला उभी असं दिसते. काय मावशी, कशी आहेस? नमस्कार. हां, कसं वाटतंय गावी? मला शेतातलं काम करायला आवडतं. म्हणजे गावी आलं की बाहेर बरं वाटतं जरा करायला. अच्छा, ही माझी मावशी. आवडतं मला करायला. हां, ही माझी मावशी आणि काकी दुहेरी नातं आहे. हे माझे काका. ते काम जास्त करते. गावी आले की अतिशय मेहनत घेतात आणि हे गवत काढण्याचं काम चालू आहे. हे घराच्या मागची लाकूड ठेवण्यासाठी जी खोपी असते ती. मंडळी, या माझ्या मावशीनी हळद लावली, परंतु त्याचबरोबर निसर्गाने रेडीमेड काही पालेभाज्या दिल्या. हे आळू, आपल्याला सगळ्या माहिती असेल, आळू, तेरी, विविध नावं आहेत या भाजीला. ही भाजीसुद्धा मिळालेली आहे. ही भाजी आणि खूप छान असते. बनवायची कशी ती पण सांगायची. त्याचबरोबर ही सुद्धा आपोआप आलेली भाजी आहे. या भाजीचं, मावशी, या भाजीचं नाव काय? कुरडूची भाजी. कुरडूची भाजी. ही चांगली भाजी असते का? कशी करायची ती भाजी? ती कांदा मिरचीवर करायची. अच्छा, ही बघा, बारीक कापायची. एवढी भाजी हे आहे. आजची हे आता रेडीमेड एवढी भाजी अशी मिळालेली आहे नुसत्या ह्या मागच्या छोट्याशा परिसरामधून. पानं काढायची. या हळदीच्या अवतीभोवती आलेलं गवत साफ करताना ही एवढी भाजी मिळालेली आहे. म्हणजे एक वेळ
एक वेळची भाजी घरामध्ये होऊ शकते. आपण ही लाकडाची खोपी आहे, त्या खोपीच्या कौलावरती आपण पाहताय ही वेल दिसते आपल्याला. हे सुद्धा निसर्गाने खूप म्हणजे अतिशय आपल्याला भेट दिलेली आहे. शिराळे आणि घोसाळी यांची ही वेल आहे. म्हणजे बघताय आपण, आपल्याला निसर्ग भरपूर काही देत असतं, आपण फक्त ते घ्यायला हवंय. प्रायोगिक तत्वावरती जे मावशीने प्रयोग केलेला आहे, गेल्या 2-3 वर्षापासून ती करते, पण अतिशय चांगलं उत्पादन येतं आहे. छोट्याशा जागेत केलेलं आहे, पण बघताय आपण की चांगलं पीक आलेलं आहे. ही भाजी आता माझी आई आतमध्ये घेऊन जाईल आणि ते एक पान काढून भाजीसाठी घेणार. तर इतर कालावधीमध्ये हे बंद असतं, त्यामुळे हे एवढं गवत आलेलं असतं. मग त्यामुळे शिमगा, गणपती उत्सव अशा मुख्य सणांच्या वेळेला आम्ही सगळे गावी येतो आणि म्हणून मग अशा पद्धतीने आता गणपती उत्सवाला आले आहेत, म्हणून आता ही साफसफाई चालू आहे. मुळात ही सर्व मंडळी आम्ही ठाणे, मुंबई, खेड या ठिकाणी राहत आहोत. हा जो काढलेला गवत आहे तो जनावरांसाठी उपयोगी येतोच. हां, चला आता जरा न्यारी करायला जाऊ. 2-3 तास झाले आपण कामं करतोय. जरा पोटात पण काहीतरी गेलं पाहिजे, पोटाची सोय झाली पाहिजे. आता ही मंडळी दमलेली आहेत आणि नाश्ता करण्यासाठी निघतात आतमध्ये. मंडळी ह्या आमच्या या घराच्या बाजूला आपण बघताय, इथे ही कलमी आंबे लावलेले आहेत. हे माझ्या काकांनी लावलेली झाडं आहेत. ही काय काकी, बरे आहेत ना? हा, तुम्ही आंबे लावले, त्या आंब्याची झाडं दाखवली. हा माझा भाऊ चिनू. काय चिनू, कसा आहेस? एकदम मस्त. हा पण ठाण्याला असतो आणि आता उठलेला दिसतोय. हातात ब्रश दिसतोय, ब्रश त्यांनी लपवलाय. काय मग, काय गावी, काय कसं वाटतं गावी? मस्त, छान एकदम. ठाण्याला काय करतो? ठाण्याला जॉब. अच्छा, गावी यायला छान वाटतं. ओके मंडळी, हळदी बरोबर आपण मगाशी कोरडूची भाजी, तेरीची भाजी मी तुम्हाला दाखवली. त्याचबरोबर इथं एक हे झाड, हेही अतिशय उपयुक्त आपल्या शरीरासाठी, आजारासाठी. आपण याला शेवग्याचं झाड म्हणतो. याच्यावरती शेंगा येतात, त्या शेंगा आणि शेंगाची भाजी केली जाते. त्याचबरोबर या पाल्याचाही उपयोग, ह्या पाल्याचीही भाजी केली जाते. याच्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत आणि सर्वात उपयोगी भाजी म्हणून ह्या झाडाकडे बघितलं जातं. हे झाडही ते निसर्गाने दिलेलं आहे. त्याचबरोबर हळद, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगातील सर्वात अँटीसेप्टिक औषध म्हणून या हळदीकडे बघितलं जातं. आता ह्या छोट्याशा जागेत मावशीने प्रयोग केला आहे, तो यशस्वी होईल. मला वाटतं पुढच्या वर्षी मोठ्या चोंड्यामध्ये, मोठ्या गुंट्याच्या जागेमध्ये मावशी पुढच्या वेळेला प्रयोग करेल असं वाटतंय. होय ना मावशी? हां, लावणार ना. त्याच्याबरोबर तुमची पण साथ पाहिजे. हां, ठीक आहे, मिळेल, सर्वांची साथ मिळणार. हां, आता सर्व दमलेले आहेत, ऊन पण पडलाय आणि हे काका पण चाललेत आतमध्ये. काय काका, काय म्हणताय? ही जी भाजी आहे ती कुरडूची भाजी याला म्हणतात आणि ही कुरडूची भाजी आहे आणि ही पावसाळ्यात म्हणजे गणपतीच्या सणाला अतिशय मोठ्या प्रमाणात येत असते. तिचं उत्पन्न बघाल तर अतिशय चांगलं असतं. ती भाजी पण गुणकारक आहे. पण कोणाला आणि खायची आमच्या माहिती भावाच्या असते. पाठीमागे जो तुम्हाला बांध दिसतोय, त्या बांधाच्या पलीकडे एवढी भाजी आहे की विचारू नका. तुम्ही आला तर तुम्ही पण घेऊन जाऊ शकता. आता काय अच्छा, ठीक आहे मंडळी, आपण बघितलं हे पाऊस माझ्या घराच्या छोट्याशा, अगदी मला वाटतं 10 बाय 50-60 फुटांमध्ये छोट्याशा जागेत हा प्रयोग केलेला आहे. पण कोकणातील निसर्ग धरती, सगळीच धरती आपल्याला खूप काही देत असते. विशेषतः कोकणामध्ये हे सर्व बऱ्याच विविधतेने नटलेलं कोकण आपण सर्व पाहतो. आणि मी माझ्या घराच्या मागची बाजू मी तुम्हाला दाखवली.
आपणही सर्वांनी कोकणात या कोकणातील कोण मंडळी असतील त्याने हा प्रयोग करा. हळद हा यशस्वी प्रयोग होतो हळदीचा, पण सर्वांनी मोठ्या प्रमाणात करा. हे बाहेरून काढलेली भाजी आतमध्ये दिलेली आहे. माझी आई इथं बसले आणि साफ करते एक एक पान. बाहेर पण भाजी बघितली आपण खुंटलेली. आता हे असे एक एक पान काढावं लागतं. हे अतिशय सुंदर भाजी होते, टेस्टी. हो ना मम्मी? हा टेस्टी होते चांगली. कांदा मिरचीवर कांद्या मिरचीवर हा. पहिली स्वच्छ धुवायची. ही भाजी कशी करतात मावशी? पहिली पानं निवडून घ्यायची, हा धुवायची. नंतर धुवायची. हा दोन पाण्यातून धुवून काढायची, 2-3 पाण्यातून. नंतर ती कापायची. कापायची. नंतर कांदा मिरचीवरती वाफेवर जशी मेथीची भाजी आपण करतो त्या प्रकारे ती भाजी करायची असते. अच्छा. माझ्या व्ह्युअर्सना कळालं असेल की ही भाजी कशी करायची. आपण या भाजीचा असा प्रयोग करून बघा. आणि नाही ही जमलं भाजी मेन म्हणजे पावसाळा सुरुवात होते त्यावेळेस ही भाजी उगवते. म्हणजे निसर्ग आपल्याला ही भाजी ही आता रेडीमेड मोजून देते. झाली. मंडळी, समजलं नसेल तर तुम्ही पुढच्या पावसाळ्यामध्ये आमच्याकडे येऊ शकता भाजी खायला. माझी मावशी आणि आई तुम्हाला भाजी करून नक्की देईल. आता सगळे बाहेरनं काम करून आतमध्ये घरात गेलेले आहेत ना सगळ्याला. हे माझं घर आहे. घर संपूर्ण जवळजवळ 10 गुंठे परिसरात हे आमचं घर वसलेलं आहे. घराची वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे मुद्दाम. फार जुनं 90 वर्षापूर्वीचं हे घर आहे. ही मंडळी सगळे आता दमून, हे माझे काका बाहेर दमून आलेत आणि ही मुलं आयती उठून नाश्ता करतायत. आणि तयारी चालू आहे जेवणाची, नाश्त्याची. आणि हे काम करतायत. तर व्हिडिओ समोर आल्यानंतर पाय आतमध्ये घेऊन व्यवस्थित बसलेली आहे. अशी चपात्या लाटत नाहीत जनरली. हे माझ्या घराच्या मागची बाजू, दुसऱ्या बाजूने किचनच्या बाहेर. आणि इकडे किती गॅस बीस काय असलं तरी इकडे गावामध्ये चूल ही असतेच. त्या चुलीवरती भात आणि इतर काही आमटी काय ठेवलेली आहे. माझे काका मावशी बाहेरनं काम करून दमून आलेत आणि नाश्ता करतायत. किचनच्या बाहेरील म्हणजे दुसऱ्या बाजूने घराच्या मागच्या बाजूला पण लावलेली हळद. हे बघा, हीच कोसळी शिराळे यांची वेली दुसऱ्या खोपीवरती. ही मागाशी आपण जी दाखवली त्याच्या दुसऱ्या बाजूने. आणि हे पुन्हा शेवग्याचं झाड हेही दुसऱ्या बाजूला आलेलं आहे.